नमस्कार मित्रांनो, रामकृष्ण हरी. तर मी आज आपल्याला ज्ञानेश्वर महाराज मंदिर इथे मंदिरामध्ये आलेलो आहे आणि आज आपल्याला माऊली मंदिर मध्ये भक्त निवास कोठे आहे, अन्नदान असते का, माऊली मंदिरामध्ये प्रवेशद्वार किती आहेत, या प्रश्नांचा उलगडा करणार आहे. रामकृष्ण हरी. आज आपण आलो आहोत गणपती मंदिर, पितळ्या गणपती मंदिर. आणि माझ्या मागे पाहू शकता हे भक्त निवास आहे आणि ते बाहेरून आलेले वारकऱ्यांसाठी हे भक्त निवास खुला असतं. तर आपण जाऊया माऊली मंदिर त्या महाप्रवेशद्वाराकडे. तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत माऊली मंदिर आळंदी येथे. हे पाहू शकता वारकरी दर्शनासाठी जात आहेत. आळंदी म्हणलं की ज्ञानेश्वर माऊली महाराजांचंच नाव प्रथम येणार आणि पहिला शब्द माऊली माऊली माऊली. तर आपण प्रवेशद्वाराकडे येत आहोत. मित्रांनो, हे प्रवेशद्वार आहे माऊली महाराज मंदिर आळंदीचे. तर हेच मेन प्रवेशद्वार आहे. याच दरवाजातून ज्ञानेश्वर माऊली महाराज मंदिराचं प्रवेशद्वार आहे आणि माझ्या मागे पाहू शकता हे हैबत बाबा पायरी आणि माऊली महाराज प्रवेशद्वार. तर चला आपण पुढे जाऊया. आपण पाहू शकता मंदिराच्या समोरचा भाग, जिथे वारीच्या वेळेस भरपूर गर्दी असते. हा व्ह्यू पाहू शकता माऊली महाराज मंदिर प्रवेशद्वार. हे दुकाने, फूल फळ हार प्रसाद याचे दुकाने. मागे चहा पाणी नाश्त्याची सोय आहे, त्याचे दुकाने आहेत. माझ्या मागे पाहू शकता हनुमान मंदिर, काळा मारुती मंदिर आहे आणि हा प्रथम दरवाजा हनुमान दरवाजा पूर्व म्हणून. आणि याच्या बाजूलाच चप्पल स्टँड आहे. हे माऊली संस्थानचे चप्पल स्टँड आहे. आपण इथे दर्शनाला आल्यास इथे चप्पल ठेवून हनुमान दरवाजामधून आत जाऊ शकतो किंवा जो मेन प्रवेशद्वार आहे त्यामधून पण आतमध्ये जाऊ शकतो. नंतर हा दुसरा दरवाजा आहे गणेश दरवाजा. हा गणेश दरवाजा. मित्रांनो, सांगायचा उद्देशच की आपल्याला ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिराचे पूर्ण माहिती मिळावी. त्यानंतर आपण पुढे आलो आहोत. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत ज्ञानेश्वर महाराज पालखी रथ आहे. या पालखी रथाचे महत्व एवढेच आहे की ज्ञानेश्वर महाराज मंदिरात ज्ञानेश्वर माऊलींचा जेव्हा जन्मवर्ष असते, ज्या दिवशी त्यांचा जन्म दिवस साजरा केला जातो, तर याच रथातून माऊलींना पूर्ण आळंदीमधून पालखी या रथामध्ये बसून त्यांची मिरवणूक काढली जाते. आपण पुढे जात आहोत. या रस्त्याने मंदिराच्या बाजूने इंद्रायणी तीरावर हे शिवतेचे मित्र मंडळाचे मंदिर दिसत आहे. हे जे आपण पाहू शकता हे दर्शन मंडप बारी आहे मित्रांनो. हे लक्ष्मी नारायण मंदिर, या रोडने आपण खाली जात आहोत.
माझ्या मागे जे पाहू शकता आपण, हे दर्शन मंडप आहे. या दर्शन मंडपातून जेव्हा आषाढी कार्तिकेची वारी असते त्यावेळेस या मंडपातून बारी लागते. चला तर आपण जाऊया समोर. अंधार असल्यामुळे व्यवस्थित दिसले नाही, तर आपण आलेलो आहोत चौथ्या दरवाजाकडे, आणि या दरवाजाचे नाव आहे मित्रांनो, सांगायला एवढा आनंद होत आहे. या पान दरवाजा आहे आणि या पान दरवाजाचे नुकतंच नवीन बसवण्यात आलेला आहे, आणि हा दरवाजा विश्वकर्मा सुतार समाजाने बनवून दिलेला आहे, मंदिरासाठी अर्पण केलेला आहे. या दरवाजाचं नाव आहे पान दरवाजा. आणि आपण आता जात आहोत मेन महादरवाजाकडे, जे की आपण सुरुवात जिथून केली होती, ज्या दरवाजापासून सुरुवात केली होती त्या दरवाजाकडे जात आहोत. मित्रांनो, मंदिरामध्ये दररोज सकाळी आणि संध्याकाळी अन्नदान दररोज असते. भक्त निवासाची सोय आहे, आणि माऊली मंदिर मध्ये दर गुरुवारी ज्ञानेश्वर माऊली महाराजांची पालखी असते. ज्ञानेश्वर माऊली महाराजांचं कौतुक करावं तेवढंच थोडंच आहे. आणि आपण पाहू शकता महादरवाजाकडे आलेलो आहोत, आणि आपण इथून सुरुवात केलेली होती. हाच तो महादरवाजा आहे जिथून आपण सुरुवात केलेली होती. तर मित्रांनो, आपल्याला सांगायला आनंद होत आहे की आपण ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराची माहिती आपल्याला पुरवण्यामध्ये सतत कटिबद्ध असू. रामकृष्ण हरी. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आपण आपल्या पुढल्या व्हिडिओमध्ये अजून नवनवीन माहिती बघू. धन्यवाद.